नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र सरकारने, विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने, ज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, जे 35 पुरणपोळ्या खातात असं त्यांचीच बायको म्हणाली होती, त्यांच्या खात्याने बहुतेक या देशाला बदनाम करण्याचा विडा उचललेला आहे. आणि डॉक्टर संग्राम पाटील यांचा जो छळ चालू आहे, डॉक्टर संग्राम पाटील हे ब्रिटनचे नागरिक आहेत, इंग्लंडचे नागरिक आहेत. त्यांचा भारतामध्ये, मुंबईमध्ये जो छळ चालू आहे, मानसिक छळ, त्याचं संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्राच्या गृह खात्याला जातं. म्हणजे 10 तारखेला, 10 जानेवारीला संग्राम पाटील मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना इमिग्रेशन झालं, फॉरेनर्सच्या लाईनमधून त्यांचं इमिग्रेशन झालं. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी, क्राईम ब्रँचच्या युनिट 3नी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या त्या नामजोशी मार्गावरती जो त्यांचं युनिट 3चं ऑफिस आहे, तिकडे त्यांना घेऊन गेले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा. तिथं गेल्यानंतर संग्राम पाटील यांची 15 तास चौकशी केली. कारण काय होतं की भारतीय जनता पक्षाच्या ज्यांचे सर्वच पदाधिकारी हे लो IQ बुलडोजर आहेत, असं मी नेहमी म्हणत असतो, अशा एका पदाधिकाऱ्यांनी, कोणीतरी त्याला, तो स्वतःला काहीतरी सोशल मीडिया कोऑर्डिनेटर आहे असं सांगतो त्या FIR मध्ये, त्यांनी एक FIR नोंदवली होती संग्राम पाटील यांच्या विरोधामध्ये. ती काहीतरी 17-18 डिसेंबरला नोंदवलेली होती. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की 14 डिसेंबरला संग्राम पाटील यांच्या फेसबुक अकाउंटवर, डॉक्टर संग्राम पाटील या नावाने त्यांचं जे फेसबुक अकाउंट आहे, त्या फेसबुक अकाउंटवरती एक पोस्ट केली गेलेली होती. आणि त्या पद्धतीची पोस्ट किंवा त्याची माहिती जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव मधल्या शहर विकास आघाडी नावाचं एक पेज आहे, त्या शहर विकास आघाडीनी काहीतरी ती शेअर केली, त्याच्यावर काहीतरी कॉमेंट केल्या वगैरे, आणि म्हणून त्यांनी ही FIR नोंदवत आहेत. कारण त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची बदनामी होते आहे वगैरे वगैरे. त्यात काय काय डिटेल्स आहेत हे आपण पाहूच पुढे. आणि यासाठी म्हणून या ब्रिटिश नागरिकाला, संग्राम पाटील यांना, मुंबई क्राईम ब्रँच ताब्यात घेतं. त्यांचं 15 तास इंटरोगेशन केलं, पहाटे 2 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. इतका वेळ त्यांचं इंटरोगेशन केलं. त्यानंतर त्यांना हातामध्ये एक नोटीस दिली आणखीन, 16 तारखेला हजर राहा म्हणून, आणि त्यांना सोडलं. मग ते त्यांच्या गावी गेले जळगावला. 16 तारखेला ते पुन्हा मुंबई पोलिसांसमोर, त्या क्राईम ब्रँच युनिट समोर हजर राहिले. तिथं झाल्यानंतर तिथं पुन्हा त्यांची 6-7 तास चौकशी झाली. बरं, पहिल्या चौकशीच्याच वेळेला त्यांनी हे सांगितलं होतं की मी ब्रिटिश नागरिक आहे, त्यांचा पासपोर्ट विस्पोर्ट सगळं पोलिसांनी बघितलेलं होतं. त्यामुळे खरं तर त्यांना हा कायदा लागूच होत नाही. पण मग तरी सुद्धा काहीतरी खुसपट काढायची, काहीतरी यांना त्रास द्यायचा म्हणून काय सुरू केलं की तुम्हाला ब्रिटिश नागरिकत्व कधी मिळालं, तो ब्रिटिश पासपोर्ट कधी मिळाला, मग कधीपासून तुमचं फेसबुक अकाउंट आहे, मग तुमच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड आम्हाला द्या, तुमचा मोबाईल आम्हाला द्या. काय संबंध खरं? संग्राम पाटील या ब्रिटिश नागरिकांनी 14 डिसेंबरला जी फेसबुकवरती पोस्ट टाकली, ती फेसबुकवरच्या पोस्टमुळे हे जे काही कलम यांनी या 353(2) प्रमाणे लावले, भारत न्याय संहिता, ते लागू होतं का त्याला? एवढं खरं बघायचं. त्या पोस्टबद्दल संग्राम पाटील यांनी स्वतःच सांगितलं होतं, 10 तारखेलाच सांगितलं होतं की हो, ही मी पोस्ट केलेली आहे. बरं, त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं? मग त्यांनी त्या 10 जानेवारीच्या पोस्टमध्ये, 14 डिसेंबरच्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की मोदींचं जे स्कॅन्डल आहे, सगळीकडे गाजतंय, त्याबद्दल भाजपचे अंधभक्त आणि 40 पैशाचे ट्रोलवाले हे गप्प का आहेत? म्हणजे त्यांनी स्वतःच्या बाजूनी काहीच टाकलं नव्हतं. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की हे गप्प का आहेत? त्यात मोदींच्या कुठल्या स्कॅन्डल बद्दल वगैरे काहीच बोललेलं नाही. त्याच्यामध्ये भक्त आणि भाजपचे जे ट्रोल आहेत हे गप्प का आहेत, हा प्रश्न त्या भक्तांना आणि मोदींच्या किंवा भाजपच्या फॉलोअर्सला विचारलेला प्रश्न होता. आता या प्रश्न विचारण्यामध्ये 353(2)चा भंग कुठे होतो? बरं, मोदींचं जे काही स्कॅन्डल म्हटलं जातं, त्या मोदींच्या स्कॅन्डल बद्दल भारतीय जनता पक्षाचेच एक वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वतः ट्विट केलेले आहेत. त्यांनी तर भयंकर काय काय ट्विट केलेले आहेत मोदींच्या स्कॅन्डल्स बद्दल.
म्हणजे एप्स्टीन फाईल पासून ते चायनामधल्या त्यांच्या काय चायनाकडे त्यांची सीडी आहे, व्हिडिओ आहे काहीतरी, याच्यापर्यंत ते गुजरातमधले जे प्रकरण झालं होतं मानसी सोनी, या सगळ्याबद्दल सुब्रमण्यम स्वामींनी ट्विट केलेले आहेत. आता सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटबद्दल हा जो कोण त्यांचा सोशल मीडिया कॉर्डिनेटर आहे ठाण्यात राहणारा, याला काही आक्षेपार्ह वाटलं नाही. त्यामुळे हे पब्लिक डोमेनमध्ये ऑलरेडी होतं. भारतीय जनता पक्षातच आता एक खासदार आहेत, कपिल शर्मा नावाचे, दिल्लीला. आणि ते कपिल शर्मा गाजले कधी पहिल्यांदा, की ते दिल्ली दंगलीच्या वेळेला त्यांनी गोली मारो सालोंको वगैरे भाषण केलं होतं. या कपिल शर्मांचं त्याआधी दिल्लीच्या विधानसभेमध्ये त्यांनी एक भाषण केलं होतं. आणि त्या दिल्लीच्या विधानसभेतल्या भाषणावर ते गुजरातमधले एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होते प्रदीप शर्मा, त्या प्रदीप शर्मांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलं, त्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देऊन त्यातले उतारे वाचून कपिल शर्मांनी मोदींच्या अनेक भानगडींवरती आरोप केले होते. आता हे भारतीय जनता पक्षाच्या या सोशल मीडिया कॉर्डिनेटरला माहित नाही का? आणि आता तो कपिल शर्मा तर भाजपचा गळ्यातला ताईच बनलाय, गोली मारो सालोंको म्हटल्याबरोबर. त्याला तर मांडीवर घेऊन फिरतंय अख्खं भाजप सगळीकडे. पण त्याचं व्हिडिओ रेकॉर्डेड भाषण आहे ना मोदींच्या स्कॅन्डल्स बद्दल, त्या मानसी सोनी प्रकरणाबद्दल डिटेल बोललाय तो. ते गुगलवरती युट्यूबवरती सर्च करून नक्की ऐका कपिल शर्मा काय बोललाय, सुब्रमण्यम स्वामींनी काय ट्विट केलेले आहेत हे नक्की शोधा एक्स प्लॅटफॉर्मवरती आणि बघा. मग संग्राम पाटलांची पोस्ट ही मात्र 353(2) भंग करते. हे बाकीच्यांनी जे बोलले त्याचं काय? बरं, याच्यामध्ये मुळामध्ये या 353(2) जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डिस्क्रिप्शन आहे या कायद्याचं, या कलमाचं जे वर्णन आहे ते वर्णन असं म्हणतं की कुठलीही पोस्ट ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर केलेली असो किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन ही जर का हेट्रेट म्हणजे द्वेष निर्माण करत असेल, कोणाला बदनाम करत असेल, कोणाच्या भावना दुखवावेत असेल किंवा शत्रुत्व निर्माण करत असेल समुदायांमध्ये, तर 353(2) लागू होत. आता मला खरंच म्हणजे समजत नाहीये का मुंबईचे पोलीस सुद्धा एवढे बावळट झालेत किंवा मुंबईचे पोलीस इतके या सोशल मीडिया कॉर्डिनेटरचे गुलाम आहेत का? आणि हे सगळं का आता बोलावं लागतंय? याचं कारण असं की हे सगळं 16 तारखेचं झाल्यानंतर 18 तारखेला संग्राम पाटील त्यांच्या पत्नीसह परत लंडनला जाणार होते त्यांच्या देशात. आणि तिकडे जायला निघालेले असताना एअरपोर्टवरती इमिग्रेशनला त्यांना पुन्हा अडवलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या विरोधामध्ये, संग्राम पाटील यांच्या विरोधामध्ये लुकआउट सर्क्युलर काढलेलं आहे. आणि पुन्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. बरं, लुकआउट सर्क्युलर हे ललित मोदीच्या बद्दल निघालं नाही, हे नीरव मोदीच्या बद्दल निघालं नाही, हे मेहुल चोक्सीच्या बद्दल निघालं नाही, हे विजय मल्ल्याबद्दल लुकआउट नोटीस निघाली नाही, हे डॉक्टर संग्राम पाटील यांच्याबद्दल निघते, जे हजारो कोटी रुपये बुडवून पळून गेले, त्यांच्याबरोबर बद्दल लुकआउट सर्क्युलर काढलं नाही एलओसी. संग्राम पाटील यांच्याबद्दल लुकआउट सर्क्युलर काढलं. बरं, त्यांनी विचारलं कोणी काढलं बाबा? मुंबई पोलिसांनी काढलं, महाराष्ट्र सरकारने काढलं, भारत सरकारने काढलं, आयबीनी काढलं, रॉनी काढलं, कोणी काढलं? तो कोणी काढलं हे सांगायला तयार नाही. म्हणजे उद्या म्हणतील असं काही काढलंच नव्हतं, कारण सगळाच तोंडी व्यवहार. नुसतं तोंडी सांगितलं तुमच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर काढलंय आणि परत चला. त्यांना एअरपोर्टवरून परत घेऊन गेले. म्हणजे ब्रिटिश नागरिक त्याच्या देशामध्ये जाऊ पाहतोय, त्याला अडवलं आणि त्याला परत घेऊन गेले. कोणी लुकआउट सर्क्युलर काढलं हेही सांगायला तयार नाहीत, अजूनपर्यंत सांगितलेलं नाही. हे न्यायालयात सुद्धा सांगितलं नाही. म्हणून संग्राम पाटील उच्च न्यायालयात गेले की ती लुकआउट सर्क्युलर जे काढलेलं आहे ते आणि ती FIR हे दोन्ही क्वॅश करा, त्याला काय अर्थ नाहीये. याचं कारणच आहे की मुळामध्ये त्यांनी जी पोस्ट टाकली की मोदींच्या स्कॅन्डल्समुळे भारतीय जनता पक्षाचे भक्त, अंधभक्त आणि 40 पैशाचे ट्रोल हे गप्प का आहेत? तर यातलं मुख्य पार्ट काय आहे? मोदींचं स्कॅन्डल हा नाहीये. हे भक्त आणि ट्रोल गप्प का आहेत हा प्रश्न आहे. मग मला सांगा, असं जर असेल तर मोदींचे फॉलोअर्स
किंवा अंधभक्त हे गप्प का आहेत? हे वाक्य असत्य आहे का? हे पूर्णपणे अफवा आहे का? हे गप्प आहे ते. मग हे रुमर नाही, हे फॉल्स नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? आणि मग या वाक्याने किंवा हे जे हा जो प्रश्न आहे, याच्यानी कुठल्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण होतं? या वाक्याने किंवा या प्रश्नाने संग्राम पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे कोणत्या 2 समुदायांमध्ये द्वेष निर्माण होतो? कोणातच नाही. किंवा याच्यामुळे कुठला कोण बदनाम होतं? आता ही जी सगळी कंप्लेंट आहे, सगळ्यात गमतीचा भाग हा आहे, की ही एफ-आय-आर नोंदवली. पोलिसांनी पण ती एफ-आय-आर नोंदवून घेतली. बरं. आता याच्यामध्ये मला सांगा, मोदी कोण? हे संग्राम पाटलांनी लिहिलंय का त्याच्यात? तो ललित मोदी असू शकतो. तो मेहुल चोक्सी असू शकतो. तो किंवा ललित मोदी किंवा आणखीन एक तो कोण मोदी गेला होता. हे 2 जण पळून गेले ना. त्यांच्याबद्दल असू शकतं. ते जे लिहिलेलं स्कॅन्डल म्हणून लिहिलेले जे मोदी आहेत, ते म्हणजे आमचेच विश्वगुरू नरेंद्र मोदी असं गृहीत धरतायत का पोलीस आणि हे भक्त? म्हणजे त्या संग्राम पाटील यांच्या पोस्टमधल्या एका पोर्शनवरती भारतीय जनता पक्ष दावा करतोय की नाही, हे स्कॅन्डलवाले मोदी म्हणजे आमचेच मोदी. दुसरं कोणी असूच शकत नाही. ललित मोदी असूच शकत नाही. नीरव मोदी असूच शकत नाही. हे नरेंद्र मोदीच असणार असा दावा भाजप ठोकतंय त्याच्यावर. क्लेम करतंय ते, की हे स्कॅन्डलवाले मोदी म्हणजे आमचेच नेते. अरे तुम्ही क्लेम करताय आणि बदनामी संग्राम पाटलांनी केली म्हणताय. म्हणजे किती लो आयक्यू बुलडोजर असावं. हा सगळा याच्यामध्ये प्रकार केलाय. आता मुळामध्ये याच्यात आणखीन एक भाग जो येतोय, तो हा आहे की आता नवीन जे एप्स्टीन फाईलचे स्कॅन्डल्स आलेले आहेत. या एप्स्टीन फाईलच्या याच्यामध्ये सुद्धा मोदींचा उल्लेख तर आलेलाच आहे. अजूनपर्यंत व्हिडिओ, फोटो काय आलेले नाही समोर. पण उल्लेख तर आलेला आहे की नाही? त्यांचा आलाय, त्या हरदीप सिंग पुरीचा आलाय, यांचाच मंत्री असलेला. मग एप्स्टीन त्याबद्दल काय करणार का? किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारविरोधात गुन्हा नोंदवणार का? त्यांनी हे कसं काय उघडकीस आणलं, उघड केलंय, त्याच्यामध्ये आमच्या नेत्याची बदनामी होते. मग ते पण करायला हवं ना. आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे कोणते वकील दिलेत, कोणतरी साठे म्हणून आहे, आणि त्या वकिलांनी सुद्धा हे जे म्हटलं की याच्या व्यतिरिक्त आम्हाला आणखीन काहीतरी या एका पोस्ट पुरता हा विषय नाहीये. म्हणजे आता काहीतरी खाजवून खरूज काढायची आहे. उघड उघड त्याचा अर्थ हा, की खाजवून खरूज काढायची आहे. कारण या एफ-आय-आर मध्ये हे टिकणारच नाही. हे लक्षात आल्यानंतर, ते ब्रिटिश नागरिक आहेत हे लक्षात आल्यानंतर फक्त हॅरॅसमेंट करायची आणि एका ब्रिटिश नागरिकाला भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या सरकारच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोललं तर आम्ही किती छळू शकतो असं उदाहरण निर्माण करायचं. इतकंच नाही तर बाहेर पण स्टेटमेंट करायला लागले याच्या व्यतिरिक्त. आता हा जो प्रकार आहे की त्यांना सांगणं की तुमचं फेसबुक अकाउंटचा पासवर्ड द्या आणि तुमचा मोबाईल आमच्या ताब्यात द्या, संबंध काय येतो? संबंध काय येतो? त्यांचं फेसबुक अकाउंट पब्लिक अकाउंट आहे, कोणी बघू शकतं काय म्हणतायत ते. त्याचा काय प्रॉब्लेम आहे? बघून घ्या वॉलवरती त्या जाऊन. त्याचा पासवर्ड कशासाठी हवा आणि त्यांचा फोन कशासाठी हवा? मुळात त्यांच्या विरोधात जी एफ-आय-आर आहे त्या एफ-आय-आर बद्दलचं संपूर्ण गोष्ट संग्राम पाटील यांनी पोलिसांना सांगितलेली. हो, ही पोस्ट माझी आहे. त्या 40गावची कुठली ती विकास आघाडी आहे तिचा आणि त्यांचा काही संबंध नाही. संग्राम पाटील हे 40गावचे रहिवासी नाहीत. दूरदूरचा त्यांचा संबंध नाही. त्या कुठल्या तरी शहर विकास आघाडीनी त्यांची पोस्ट शेअर करत असताना आणखीन स्वतःची काही 10 वाक्य टाकली असतील तर त्याचा संग्राम पाटीलशी काही संबंध नाही. काही कवडीचा संबंध नाही. त्यामुळे न्यायालयात दीर्घकालीन हे टिकणारच नाही. हे माहीत असून सुद्धा कुठेतरी यांना गुरफटवायचं. म्हणून मग तुमचा मोबाईलच द्या, मग हे करा, मग ते करा. अरे कशाला स्वतःचा हसं करून घेताय आणि देशाची बदनामी करताय?
ऑलरेडी ब्रिटिश कौन्सुलेटनी परराष्ट्र मंत्रालयाकडे याबद्दलचं स्पष्टीकरण मागितलंय. या देशाची किती जगभरात नाचक्की होते आहे हे ऑलरेडी चालू आहे. हे कमी झालंय का महाराष्ट्राच्या गृह विभागाला? भरपूर बदनामी चालू आहे ना ऑलरेडी. तो डोनाल्ड ट्रम्प आता 500% टेरिफ लावायला निघालाय. कमी बदनामी होते का भारतीयांची? भारतीयांना हातापायात बेड्या घालून पाठवलं जातं इथं. कमी बदनामी भारतीयांची होतीये का? हे का करून घेताय? त्या अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला आता न्यायालयाची परवानगी मागायला लागली की गौतम अदानीच्या विरोधामध्ये जे आरोपपत्र किंवा जी नोटीस ही गौतम अदानींना बजवायला भारत सरकारला सांगितलं होतं, ती नोटीस भारत सरकारने गेले 14 महिने रोखून ठेवलेली आहे. ती गौतम अदानीला सर्व्ह केलेली नाही. न्यायालयाची नोटीस. आणि म्हणून आता ईमेल वरती पाठवण्याची परवानगी द्या. तर 14 महिने भारत सरकार गौतम अदानीच्या बद्दल काय करतंय? हे पुरेशी बदनामी होणार नाहीये का? का बदनामी नामुष्की ओढवून घेताय स्वतःवर? संग्राम पाटील यांना तर काहीच होणार नाही या खटल्यामध्ये, काहीच होणार नाही. कारण त्यांनी कोणाची बदनामी होणार काही म्हटलेलं नाही. त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न विचारणं हा काही कोणामध्ये द्वेष निर्माण करत नाही, शत्रुत्व निर्माण करत नाही. त्यामुळे मिनिमम जेवढी अक्कल लागते ना तेवढी जरी लावली की याच्यामध्ये काही होऊ शकत नाहीये. आणि याची संपूर्ण बदनामी पोलिसांवर होणार. हेही महाराष्ट्रातल्या पोलिसांनी लक्षात घ्यावं की प्रत्येक ठिकाणी पोलिसांना पुढे करून कसं केलं जातं, पॉलिटिकल अजेंडा कसा राबवला जातोय आणि बदनाम पोलीस होतात. मग ते अक्षय शिंदे प्रकरण असो बेलापूरचं, बदलापूरचं, राहुल आपटे प्रकार असो बदलापूरचा, किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू असो परभणीमध्ये, किंवा संतोष देशमुखची हत्या असो, आता हे आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये बदनाम पोलीस होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा राजकारण्यांचे अजेंडे किती गुलामी करून राबवावे याला काहीतरी लिमिट ठेवली पाहिजे. आणि निदान असे अजेंडे तरी राबवणे ज्याच्यातून देशाची बदनामी होते, देशाच्या न्याय व्यवस्थेची थट्टा टिंगल आणि टवाळी होईल जगामध्ये. हे प्रकरण जर असंच चालू राहिलं तर. त्यामुळे वेळीच शहाणं व्हावं. आणि या पद्धतीने पोलिसांनी वागणं, अशा पद्धतीने चार्जशीट बनवणं, काय ते कोर्टामध्ये सादर केले ते, त्या वकिलांनी सुद्धा अशी स्टेटमेंट्स देणं की नुसतं हे पुरेसं नाहीये वगैरे, हे बरोबर नाहीये. या सगळ्यातून तुम्ही फक्त भारत मातेची बदनामी करत आहात. भारत मातेची अब्रूचे धिरडवडे तुम्ही लावत आहात, एवढं लक्षात घ्या. आणि ते जे काही स्कॅन्डल बिंडल आहे याबद्दल ऑलरेडी तो विषय पब्लिक डोमेनमध्ये जगभर माहिती आहे. कारण त्याबद्दलच्या बातम्या जगभर येऊन गेलेल्या आहेत, त्याबद्दलचे व्हिडिओज जगभर झालेले आहेत, त्याबद्दलचे सुब्रमण्यम स्वामींसारख्या ज्येष्ठ वरिष्ठ हार्वर्डमध्ये प्रोफेसर असलेल्या माणसांच्या सुद्धा ट्विट आलेले आहेत, त्याचे इंटरव्ह्यूज आलेले आहेत, अनेक युट्यूबर्सला दिलेले इंटरव्ह्यूज पण आहेत या सगळ्या स्कॅन्डल्स बद्दल वगैरे. त्यामुळे हे ऑलरेडी झालेलं आहे. त्याबद्दल फक्त संग्राम पाटील यांनी प्रश्न विचारला भक्तांना आणि त्या ट्रोल्सला 40 पैशाच्या. याच्यावरून संग्राम पाटलांची हॅरेसमेंट करायची आणि त्यातून भारत मातेला बदनाम करायचं, हा मूर्खपणा इथल्या व्यवस्थेने निदान आता थांबवावा. तुम्हाला सर्वांना याबद्दल काय वाटतं हे नक्की खाली कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचा भरभरून पाठिंबा संग्राम पाटील यांना हवा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आपल्याला 3 लाखाचा टप्पा लवकरात लवकर क्रॉस करायचा आहे. त्यामुळे इतकं सहकार्य नक्की करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.